नमस्कार, मी सुप्रिया आपल्या या मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी चाललेली आहे कॅनेडियन सुपर मार्केटमध्ये, म्हणजे नावच ते आहे, रियल कॅनेडियन सुपर मार्केट म्हणून त्याचं नाव आहे। तिकडे मी चाललेली आहे आणि घरापासून अगदी 15 मिनिटाच्या अंतरावर आहे, त्यामुळे तिथे जाणार आहे आणि काय काय आहे ते एक्सप्लोर करणार आहे, तुम्हालाही दाखवते। तर माझी जी ओनर आहे ही श्रीलंकन आहे, राशिका तिचं नाव आहे आणि खूपच छान आहे ती आणि मला तिने आतापर्यंत खूप मदत केलेली आहे। तर तिला जेव्हा कळलं की मी डॉलरमध्ये जाऊन आले आणि एकटीच बऱ्याच गोष्टी अशा घेऊन आले, तर ती मला म्हणाली डॉलरमध्ये खूप ठराविक गोष्टी घ्यायच्या, तिथे पण चांगल्या असतात गोष्टी, पण खूप ठराविक गोष्टी जसे काही लॉन्ड्री सामान वगैरे असं काही गोष्टी असतात ते फक्त तिथे घ्यायच्या, बाकी सगळ्या गोष्टी ह्या बाकीचे जे शॉप आहेत तिथे मला तिने बरेच शॉप दाखवले। तर त्या दिवशी मला तिने रियल कॅनेडियन सुपर स्टोअरमध्ये घेऊन गेली होती आणि दूध वगैरे दही असं सगळ्या गोष्टी आम्ही तिथनं घेऊन आलो होतो आणि तिथे मला आपल्या भारतातले सुद्धा बरेचसे पदार्थ तिथे बघायला मिळाले। तर मी म्हटलं आता आज जाऊन येऊयात, कारण माझे ब्रेड दूध वगैरे संपलं आहे आता, त्या दिवशी आणलं होतं ते। तर म्हटलं आज आपण स्वतः जाऊयात, चालत जाऊयात, आणि त्या दिवशी मला त्याने शॉर्टकटसुद्धा दाखवला होता कसं जायचं वगैरे, पण आम्ही गेलो होतो रात्रीचं, तर थोडंफार मला माहिती होतं सुरुवातीचं, पण म्हटलं आपण स्वतः जाऊन बघितल्याशिवाय कळणार नाही, म्हणून मी आता गुगल मॅप लावलेला आहे आणि गुगल मॅपवरूनच मी जाते आणि माझी सवय आहे की सॅटेलाईट जे मोड असतो तो ऑन करून कसा रस्ता आहे, आजूबाजूला काय आहे हे सगळं त्याच्यात दिसतं। तर ते बघत मी जायचं ठरवलं होतं। तर घरून निघतानाच मी बघितलं होतं, तर जे गुगल मॅपवर रियल कॅनेडियन सुपरस्टोअर किती मोठं आहे हे सुद्धा दिसत होतं। तर त्याचे मी काही इमेजेस तुम्हाला इथं दाखवते। तर आता कॉस्मेटिक सेक्शन लागलेलं आहे आणि कॉस्मेटिक सेक्शन खूप मोठं आहे, बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या देशातल्या अशा गोष्टी आहेत। मी काही खूप एक्सप्लोअर लगेच केलेलं नाही आहे, कारण मला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच घेऊन मी थोडंसं एक्सप्लोअर करते आता। आणि पुढे गेल्यानंतर ही फार्मसीसुद्धा आहे, फार्मसी नंतर हे कपड्यांचं सेक्शन इथं लागलेलं आहे आणि मेन्स, वुमन्स आणि किड्स असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत इकडे। तर हे किड्स सेक्शनमध्ये मी जरा बघितलं काय काय आहे, खूपच सुंदर कपडे होते हे, आणि फक्त एवढंच की थोडेसे महाग होते आणि कधी कधी ऑफर असतात, राशिका म्हणाली होती, तर तेव्हा बघेन मी आता। तर त्याच्या पुढे हे आता भांड्यांचं सेक्शन आहे, क्रॉकरी सेक्शन आहे, खूप छान छान वेगवेगळे असे भांडी आहेत इथे आणि हे पॅनसुद्धा आहे, पॅनचे सेट वगैरे सुद्धा आहेत, बरेचसे ऑफर वगैरे पण दिसत आहेत, पण तरीसुद्धा ते महागच आहेत। तर त्याच्या पुढे हे इलेक्ट्रॉनिकचं सेक्शन आहे, इथे कॉफी मशीन वगैरे, एअर फ्रायर आहे, टोस्टर आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत इथे, खूप छानच आहेत, मस्तच आहेत, पण महाग पण तेवढंच आहे। तर त्याच्याच पुढे हे इस्त्रीचं सेक्शन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे इस्त्री वगैरे आहेत इकडे, ड्रायर वगैरे आहेत, आणि इथून पुढे बघा इकडे सुद्धा हे हेडफोन सेट वगैरे बाकीचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत। आणि त्याच्याच पुढे आता हे सी फूड आणि मीट सेक्शन आहेत, इथे वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे सेक्शन आहेत आणि A to Z जेवढं आपल्याला लागतं तेवढं सगळ्या गोष्टी इथे मिळतात, सेक्शन वाईज आहेत आणि वर सगळं लिहिलेलं आहे कुठलं आयल आहे, म्हणजे हे 2 लेनच्या मधली जी जागा आहे त्याला आयल म्हणतात आणि त्या आयलमध्ये सगळं लिहिलेलं असतं की तुम्हाला या बाजूला काय मिळेल, तिकडे काय मिळेल, आणि सगळ्या गोष्टींची लिस्ट असते वरती लिहिलेली, त्यामुळं इझी जातं शोधायला जे काय आपल्याला हवं आहे ते। आणि इथे बघा हे सी फूड सेक्शन जे आहे, इथे अक्षरशः तुम्हाला जिवंत मासे वगैरे बघायला मिळतील, इथं जिवंत खेकडा आहे आणि ते मिसल म्हणून म्हणतात, ते असे मोठे शंखांसारखे असतात आणि छोटे मोठे असे वेगवेगळ्या प्रकारचे बरेच शंखांचे इथे म्हणजे फिशचे प्रकार मिळतात, बरेचसे असे माशांचे प्रकार आहेत जे की मी कधी बघितले पण नव्हते, इथे पहिल्यांदाच बघितले। आता इथे कसं वर्ल्ड वाईड सगळ्या गोष्टी इथे मिळतात, थायलंड, परत कोरिया वगैरे, जपान, असं बऱ्याच ठिकाणावरून इथे गोष्टी येत असतात, त्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे वगैरे बघायला मिळाले इथे मला।
तर इथे मी तुम्हाला प्राइजेससुद्धा दाखवत आहे. तर या प्राइजेसचं कसं आहे, $1 म्हणजे 63 रुपये कॅनेडियन डॉलर असं पकडा. आणि कॅनेडियन डॉलर हे थोडंसं वर खाली होतच असतात, पण इथे टॅक्ससुद्धा असतो प्रत्येक गोष्टीला. आणि ते बिलिंगच्या इथे आपण गेल्यानंतर कळतं की आपल्याला याच्यावर किती टॅक्स पे करायचा आहे. त्यामुळे ओव्हरऑल असं प्रत्येक गोष्टीला तुम्ही 63ने इंटू केलं म्हणजे $1 = 63. तर प्रत्येक गोष्टीला तुम्ही म्हणजे जी काही प्राईज आहे त्याला 63ने इंटू केलं की तुम्हाला ॲक्च्युअल इंडियन प्राईज आपली आहे, भारतातली जी काही प्राईज आहे ती तुम्हाला कळेल. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हे असं करू शकता. आणि हे बेकरीमधलं हे ब्रेडचं सेक्शन आहे. हे बघा तुम्ही किती मोठे, इतक्या प्रकारचे ब्रेड इथे मला बघायला मिळाले. इटालियन वगैरे भरपूर प्रकारचे आणि वेगवेगळ्या स्टाईलचे असे ब्रेड्स आहेत इथे. तर आता आपण आलेलो आहोत आपल्या इंटरनॅशनल आयलमध्ये. म्हणजे इथे सगळ्या आपल्या एशियन कंट्री वगैरे अशा म्हणजे अशा देशांमधले वेगवेगळे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतील. जसं की इथे आहे गव्हाचं पीठ आहे, बेसन पीठ आहे अशा, आणि त्याचे प्राइजेससुद्धा मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर खूपच महाग आहे हे सगळं इथे. तांदूळ वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात इथे, पण महाग खूप आहे. म्हणजे अक्षरशः आता तुम्ही गव्हाचं बघाल तर $16, $17, $18, $25 अशा गोष्टी आहेत इथे. आणि इथे NTR, हल्दीराम अशा वेगवेगळ्या ब्रँडचे मोठमोठ्या ब्रँडचे गोष्टीसुद्धा इथे मिळतात. रेडीमेड जे मिठाया वगैरे आहेत त्याचे. तर बघा इथे काय काय आहे. गुलाबजाम आहेत, रसगुल्ला आहे, पेठा आहे, सोनपापडी वगैरे बऱ्याचशा अशा पॅक्ड फूड जे आहेत जे खराब होत नाही लवकरात लवकर अशा गोष्टी इथे पॅक करून आलेल्या आहेत. त्याच्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे चहा पावडरसुद्धा आहे, रेड लेबलसुद्धा इथे मला दिसलेली आहे. आणि काही कडधान्यसुद्धा मिळतात, जसं की हरभरे आहे, काबुली चणे आहेत, पांढरे वाटाणे आहेत, अशा बऱ्याचशा प्रकारचे इथे मला कडधान्यसुद्धा दिसलेले आहेत. आणि मॅगीसुद्धा आहे. मॅगीचा हा वेगळा प्रकार आहे, आपल्या इथे जो मिळतो तसं नाही आहे, थोडंसं वेगळं आहे. त्याचबरोबर इंडिया गेट आपला आहे तांदूळ, तोसुद्धा इथे मिळतो आहे. तर टिल्डा म्हणून हा एक इथे तांदूळ आहे. हा टिल्डासुद्धा मी वापरला आणि खूप चांगला आहे. आम्ही तोच वापरत होतो कारण तिथे नवीन आला होता, त्यामुळे त्याला ऑफर होते, त्यामुळे मी तेच घेऊन जात होते. आणि चांगला आहे तांदूळ तो, आपल्या इथंसुद्धा मिळायला लागलेला आहे आता हल्ली. आणि त्याचबरोबर हे वेगवेगळे पॅकेट जे स्नॅक्स आयटम्स आहेत, कुरकुरे वगैरे हे सुद्धा मिळतं. अक्षरशः पाणीपुरीचं सुद्धा आहे इथे सेट. तर त्याच्याच पुढे गेल्यानंतर हे कोल्ड्रिंकचं सेक्शन आहे. म्हणजे अक्षर कॅनच्या कॅन इथे लोक वापरतात. आणि त्याच्याचबरोबर पुढे हे आता डेअरी सेक्शनच्याच थोडंसं अपोजिट साईडला आहे. इथे पनीर वगैरे सुद्धा मिळालेलं आहे. नानक म्हणून जे ब्रँड आहे त्यांचं पनीर आहे. आणि बटर वगैरे पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, कुठलं घ्यावं तेच कळत नाही. तर बटर आणि अजून वेगवेगळं काहीतरी प्रकार आहेत वेगवेगळे. तर जसं मला राशिकाने सजेस्ट केलं होतं मी त्या प्रकारे सगळ्या गोष्टी घेत आहे. त्याचबरोबर मी काही फोटोज काढले होते इथल्या इथल्या वस्तूंचे प्राइजेस जे आहेत वेगवेगळे त्याचे फोटोज काढले होते, ते मी इथे तुम्हाला काही दाखवत आहे. आणि मला मिरची बरेच दुकानांमध्ये सापडली नव्हती, ते इथे मला ती सापडली आहे. आणि 50 ग्रॅम वगैरे असेल जवळजवळ, ती जवळजवळ $200 इथे मला ती मिळालेली आहे. $3 काहीतरी असं त्याचं प्राईस होते. त्याचबरोबर इथे फळं आणि भाज्यासुद्धा खूप छान छान मिळतात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे वर्ल्ड वाईड अशा वेगवेगळ्या भाज्या इथे बघायला मिळालेल्या आहेत मला. वेगवेगळ्या प्रकारचे कांदेसुद्धा, म्हणजे कांद्यांमध्ये सुद्धा इतके प्रकार आहेत, बटाट्यांमध्ये इतके प्रकार आहेत, रताळेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि गाजर वगैरे सुद्धा असे खूप छान छान भाज्या इथे मिळतात. आणि फळं तर खूपच सुंदर आहेत, वेगवेगळे बेरीज वगैरे, आंबेसुद्धा इथे मिळतात. मला खूप छान वाटलं की म्हणजे तुम्हाला काय हवं आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला या शॉपमध्ये मिळतात. तर इथे मला हे चेस्टनटसुद्धा दिसलेले आहेत. चेस्टनटसुद्धा खूप छान लागतात. आणि त्याचबरोबर इथे ड्रायफ्रूटसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. आफ्रिकन वगैरे, पिकन वगैरे असे बरेच प्रकारचे आहेत. आणि त्याचबरोबर इथे हे असे पॅकेट्स फूड मिळतं, म्हणजे वेगवेगळी फळं आणि वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स असतात. तर कॉम्बो केलेला असतं, त्याच्यामध्ये पनीर किंवा नॉनव्हेजचे पीसेस वगैरे असे घालून त्यांनी रेडी टू ईटचे बॉक्सेस केलेले असतात, लंच बॉक्ससारखे. तर मी इथे वरती आलेले आहे आणि वरून हा तुम्हाला व्ह्यू दाखवत आहे. एवढं मोठं हे रिअल कॅनेडियन सुपर स्टोअर आहे. मला तर खूप आवडलं, कारण इथे एकाच रूफमध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी मिळतात.
हे रिअल कॅनेडियन सुपर स्टोअर हे खूप मोठं तर आहेच आहे, पण वर सुद्धा खूप वेगवेगळे सेक्शन्स आहेत. जसं की मॉम अँड बेबीसाठी एक वेगळं सेक्शन केलेलं आहे, जिथे कोणाला फीडिंग वगैरे करायचं असेल इथे वरती एक वेगळे सेपरेट रूम आहे. त्याचबरोबर वेगवेगळे वॉशरूम सुद्धा आहेत. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग मी इथेच थांबते. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.